तर जय महाराष्ट्र पब्लिक नमस्कार. मी यश लिंबोरे तुमचं स्वागत करतोय 365 दिवसाच्या जर्नी मध्ये. तर मग कसं आहे माहिती का, हे आपण चाललो होतो ऑफिसला सकाळी. जरा 2-4 दिवस काय आले माहिती का, जिमला सुट्टी वाढायला लागलेली, झोपच होत नाही आपली त्याच्यामुळे. आणि आता इकडे आळंदी फाट्याकडे जाताना आहे ना, तुम्ही इथं बघू शकताय की आपलं मी दाखवतो तुम्हाला, एक खड्डा इथं, त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक जॅम झालेलं आहे. तिथे ऍक्सिडेंट झालाय असं वाटतंय मला, पण आता आपण पुढे जाऊन बघू काय झालंय नक्की, कारण गाड्या थांबलेल्या आहेत तिथं. त्यामुळं कारण नगर आपलं म्हणायचं तर फक्त एवढं दक्षता घ्या की ते खड्ड्याचं फक्त नियोजन घ्या, भरून घ्या जरा, बाकी नाही काही. कारण ते एका खड्ड्यापायी मुटकेवाडी चौकापर्यंत ट्रॅफिक गेलेलं आहे. सीएनजी पंपाच्या अपोजिट मध्ये भंडारा हॉटेलच्या इथं पडलेला खड्डा येतो, लय बेकार खड्डा झालेला आहे मोठा. मग काय, तर आपण आता आहे ना फेज 4 मध्ये आलोय बरं का. आणि इथं आपल्याला पार्सल द्यायचं आहे. ते गाडीवाले आडीवर राहून बसले, तर काय सांगायचं. कौन है ये लोग, कहां से आते हैं? A few moments later. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. अशा मोठ्या गाड्या घातली ड्रायव्हर पण बावट असतात ना, तर काय ड्रायव्हर झाले त्यांचं त्यांना माहिती. विकलीची पुढे बोलतो मग मस्त आहे की आपण वाजवलो हॉर्न तरी बाजू सरकत नव्हती. मग घरला जा आपण. अशी माणसं काही बोलत असतात, लक्ष द्यायचं नाही. रोड खूप खराब होता बरं का, पण कसं आहे चालत राहायचं. आता काय सांगायचं तुम्हाला, थोडेफार रोड खराब येत राहतात आयुष्यात. आयुष्यात कसं आहे ना, वाकडे तिकडे वळणं राहतात, बाकी म्हणणे काय नाही. आणि हे आपले गोविंद काय म्हणायचे, आजपासून आपण सगळे मोठे ब्लॉग टाकायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आपण शॉर्ट ब्लॉग आहेत ना बंद करायचा विचार चालू आहे बरं का आपला. त्यावेळी तुमचं काय म्हणणे, पब्लिक बघेल का नाही बघेल? बघेल ना. तुमचं म्हणजे टॉपला जाणार. पब्लिकला तेवढं सांगा ना फक्त. आपली युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. नाव टाकलं नाही यश लिंबोरे ब्लॉग तरी येऊन जातं युट्यूब चॅनलला. त्यांच्या युट्यूबला सकर फ्राय करा. सकर फ्राय ना झालं, कल्याणच झालं. आता कोणती ही कंपनी जायचं, ती कंपनीचं पार्सल द्यायचंय. आता पुढल्या कंपनीचे ते गेलो तुम्हाला सांगू आपण. मग काय आता चला मग काय पुढल्या कंपनी गेलो परत चालू करू आपण. गोविंद शेट सारख्या मध्ये येतं बघा. लय लोड पाडला होता, काय सांगायचं तुम्हाला, बेकार लोड. या कंपनीचं पार्सल आहे. सकाळवरून बसलो, आत्ताशी उतारलो गाडीतून. गाडी मोकार खांबाडा जाम झालेले, लय बेकार मध्ये लय माहिले. आपल्या गाडी स्टिकर बिकर कसं नियोजन कसं आहे, चाकण ॲम्ब्युलन्स 2 सर्व्हिसेस नाच करते. हे इकडे जे दिसतंय ना, हे महिंद्राचे गेट आहे. महिंद्रा कंपनीचं इकडे सगळं काय बघा. आता गोविंद शेट चालले. गोविंद शेट पार्सल देऊन येते. आता ॲड्रेस बघत चालले गोविंद शेट. तर आता आपण महिंद्राच्या 8 नंबर गेटमध्ये आलोय. कोणचे रे, IAC कंपनीला जायचं आहे आपल्याला. तर एक आता तिथं गेटवर काय ते म्हणते आपलं सिक्युरिटी मामासोबत जरा आहे ना गमत झाली. गमत अशी झाली की ते म्हणते तुम्ही गाडी घेऊन आली तर एक गाडी घेऊन यायची, 2-2 गाड्या कशाला आणायचं. नाही म्हणलं ना, अगं ते गाडी कोणची माहिती का, ही मी चालितो ही एक, आणि इथं ठेवलीच ग ही एक. म्हणते मला द्या जाताना घरी जायला गाडी नाही. म्हणलं ठीक आहे, वरून येतो आणि आपण काय डिझेल बिजेल भरून आणतो, तुम्हाला फुल करून देतो, मग जावा घरी घेऊन. म्हणलं व्याकार नाही ना, लय व्याकार काय सांगायचं तुम्हाला. थोडीफार माणसाने कसं जीवनात आहे ना हसायचं. ओम भगनी भागोदरी भस्माशी ही कंपनी आता इथं जाणार गोविंद शेट परत. मग
चला तर मग तिथून आपण आलो बरं का इकडे ब्ल्यू एनर्जी कंपनीला. पण या गाड्यांचा नक्की काय विषय आहे आम्हाला अजून कळलं नाही. LNG म्हणजे कोणाला माहित असेल तर सांगा. पण गाड्या टाईट दिसत्या बघा ना. इथं 6-6 टायर आहेत बघा तुम्ही. गाडी बघा LNG लिहिलेलं आहे बघा. मग का लफडी कशी आहे का नाही. काय त्याचा ग्रीन लाईन म्हणून आहे काय असं माहिती टाका कमेंट करून. मग काय आता बाकी नाही काय हो कळण तरी आम्हाला आड येड्या माणसांना. मग काय आता तर मग चला भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, फॉलो करा, जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबला आता आजपासून मोठे ब्लॉग दिसायला चालू होते बरं का.